आत्मा नमस्ते सर्वांना. तर विद्याताई तुम्हाला आत्मा काहीतरी नमस्ते. अनुभव सांगत आहेत. बघूया बरं आत्मा काय नमस्ते. सांगतात. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. हा मॅडम, ते माझ्या वहिनीचे पैसे ना एका त्यांच्या मैत्रिणीकडे अडकलेले होते आणि ती देत नव्हती. हं, आणि त्या खूप मागून थकल्या होत्या. पण मग नंतर मी 2-3 दिवस रेकी दिली आणि त्यांना काल पैसे मिळाले. छान. किती होते? ते 15,000 रुपये होते. ओके. खूप मस्त. हम्म. खूप छान. यस, एनर्जी काम करते. आपल्याला हो. ब्लेसिंग द्याव्या लागतात. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सुद्धा ब्लेसिंग. खूप छान. हो. छान. त्या थँक्यू. घरी आल्या आणि माझं अभिनंदन केलं. खूप मस्त. थँक्यू मॅडम. खूप छान. सेम सरांकडे एक मोठं काम होतं सरांकडे. माझ्या आहोंकडे. तर कुठेतरी बऱ्याच दिवसापासून काम होत नव्हतं. मग यावेळेस त्यांना छान एनर्जी दिली, रेकी दिली. तर खूप चांगल्या प्रकारे त्यांचं काम झालं आणि त्यांनी सुद्धा माझं अभिनंदन केलं आज. मोठं काम झालंय, मी सांगेल तुम्हाला सेशन मध्ये. हं? ओके, इतरांसाठी झालं, स्वतःचं नव्हतं, इतरांचं होतं. बोला मायाताई मारणे. मॅम माझी दाढ खूप दुखते मला रेकी द्या ना. अच्छा, हा अनुभव आहे तुमचा. अनुभव नाही मला आज बोलता येत नाहीये. बरं बरं, नक्की नक्की, काय हरकत नाही. नक्कीच देऊया. सुनीताताई हंकारे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझा एक छोटासा अनुभव आहे. आमच्याकडे ना दरवर्षी उंदीर यायचे. पाऊस आला की उंदीर यायचे. तर ते त्यांना काहीतरी औषध करावं लागायचं. मग हाकलून बाहेर काढायचं, मारून बाहेर काढायचं, किंवा मग तो चिकट बोर्ड वगैरे असतो तो आणायचा. असं करायचं आम्ही दरवर्षी. तर आता पण आले होते 8-15 दिवसापूर्वी. हं. 2-3 दिवस त्यांना बाहेर हाकलायचा प्रयत्न केला, ते काही जातच नव्हतं. नंतर तो चिकटण्यासाठी बोर्ड आणला, त्याचा पण काही फायदा नाही झाला. नंतर मी 2 दिवस त्यांना रेकी दिली आणि त्याच्यानंतर ते आपोआप गायब झाले. पुन्हा काही आले नाही आज. किती दिवस झाले? हम्म, आले नाहीत परत आता ते. किती दिवस झाले आले नाही? 15 दिवस झाले मॅडम. अरे वा 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 वा, खूप. हा, गायबच झाले. दरवर्षी त्यांना मारावं लागायचं, हाकलावं लागायचं. आणि यावेळेस ते खूप म्हणजे रात्रभर झोपून द्यायचे नाही, डबे पाड हे पाड. पण आता रेकी दिल्यामुळे ते गपचूप गायब झाले, ते परत आलेच नाही. छान. मस्त मस्त, मज्जा आहे. छान मज्जा आहे. थँक्यू. खूप छान. बघा, ताईच्या अनुभवातून तुम्ही समजून घ्या, तुम्ही पण काय काय करू शकता, तर कुठे कुठे ऊर्जेचा वापर करू शकता.